हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? माझ्या या कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोपी अशी पोहे पोहे बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. पोहे हे एकदम सोपी अशी बनवण्याची रेसिपी आहे, परंतु काही काही वेळेला आपल्याकडून ते वातड बनतात किंवा कडक पण बनतात किंवा जास्तच ओले बनतात. म्हणून मी ही रेसिपी शूट केलेली आहे. चला तर मग आपण सुरुवात करूयात. अगोदर मी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि नंतर शेंगदाणे घेऊन ते तळून घेणार आहे तेलामध्ये. शेंगदाणे अगोदरच तळून घेतल्यामुळे पोळ्यांमध्ये ते एकदम क्रंची लागतात, म्हणून आपण ते थोडेसे अगोदर तळून घेणार आहे. तर शेंगदाणे आता आपले तळून झालेले आहेत. शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपण इथे मोहरीचा तडका देणार आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपण हिरवी मिरची वापरणार आहे. तर हिरवी मिरची मी ऑलरेडी कापून घेतलेली आहे. तर मोहरी आता छान अशी तडतडलेली आहे. तर आता आपण त्यामध्ये टाकतोय हिरवी मिरची. हिरवी मिरची थोडीशी परतल्यानंतर आपण त्यामध्ये बाकीचं साहित्य टाकणार आहे. तर मी आता इथे टाकलेला आहे कढीपत्ता आणि त्यानंतर टाकतीये चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा आहे. मीडियम साईजचा मी इथे कांदा घेतलेला होता. 3 लोकांसाठी मी पोहे बनवते, त्या हिशोबाने मी मीडियम साईजचा कांदा घेतला होता. कांदा हा पोह्यामध्ये छान लागतो, परंतु तो जास्त पण घेऊ नये. जास्त जर झाला तर फक्त कांद्याची टेस्ट येते, म्हणून कांदा हा प्रमाणातच असावा. त्यानंतर कांदा व्यवस्थित परतण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे कांदा व्यवस्थित परततो आणि कांद्याला मिठाची टेस्ट पण येते. त्यामुळे कांदा परतत असताना थोडंसं मीठ टाकावं. आता मी थोडेसे पोहे बनवत आहे, परंतु कधी कधी आपण जास्त लोकांचे जर पोहे बनवत असेल तर कांदा पण जास्त असतो. अशा वेळेला कांदा परतण्यासाठी मिठाची मदत होते, त्यामुळे मीठ हे थोडंसं टाकावंच. त्यानंतर आता कांदा परतत आलेला आहे, तर आता आपण टाकूयात त्यामध्ये भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी हळद. एवढं टाकल्यानंतर एक मिनिटापर्यंतच हे सगळं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं परतल्यानंतर आपण त्यामध्ये ऍड करणार आहेत पोहे. पोहे मी अगोदरच भिजवून ठेवलेले होते. जेव्हा मी कांदा आणि मिरची कापणार होते त्याच वेळेला अगोदर पोहे भिजवलेले आणि नंतर कांदा आणि मिरची कोथिंबीर कापण्यासाठी घेतलेलं. तर एवढा वेळ ठीक राहतो पोहे भिजण्यासाठी. जास्त वेळ पण भिजले जात नाही आणि जास्त कमी वेळ पण भिजले जात नाही. तुम्ही बघू शकता पोहे एकदम व्यवस्थित भिजलेले आहे आणि एकदम मोकळे मोकळे पण आहेत. त्यामुळे पोहे बनताना पण छान बनतात. पोहे जर जास्त वेळ भिजले तर ते वातट बनतात आणि कमी वेळ जर भिजले तर जास्त ओलसर होतात. त्यामुळे आपण ते एकदम प्रमाणातच भिजून घ्यावेत. तुम्ही बघू शकता आता मी जे पोहे टाकलेले आहेत तर ते एकदम मापात भिजलेले आहे. एक 5 ते 7 मिनिट पोहे भिजण्यासाठी खूप होतात. त्यानंतर आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. अगोदर कांदा परतत असताना मी थोडं मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता मी त्याच हिशोबाने मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा 1/4 चमचा मी साखर पण टाकलेली आहे आणि 1 चमचा लिंबू टाकलेला आहे. आपल्याला जर हवं असेल तर आपण लिंबू नंतर पण घेऊ शकता. मी इथे अगोदरच थोडंसं टाकलेलं आहे आणि नंतर पण वापरणार आहे पोहे खाताना. आता आपण पोहे छान असे हलवून घेतलेले आहे. पोह्यांमध्ये हळद आणि मीठ वगैरे किंवा कांदा सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तर तो बंद करायचा आणि 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवून पोह्यांमध्ये वाफ घ्यायची. 1-2 ते 3 मिनिट झाकण ठेवून वाफ घेतल्याने पोहे एकदम मोकळे मोकळे बनतात आणि छान असे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता पोहे एकदम छान असे तयार झालेले आहेत. आपण एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असेल तर माझ्या या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनाही माझ्या रेसिपी करून पाहता येतील. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला याची नोटिफिकेशन जरूर भेटेल आणि रेसिपी अपलोड झाल्यानंतर आपल्याला लगेचच समजेल. आणि आता माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद. चला तर मग आपण पुढे भेटूयात अशाच नवीन माझ्या एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण माझे या रेसिपी ट्राय करा आणि आता तसं सगळ्यांना बाय बाय. टेक केअर.